नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आपल्या कोकणवारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा आणि आपला सर्वांचा लाडका सण असा आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आणि याच गुढीपाडव्याच्या आज शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी सोमेश्वर मित्रमंडळ म्हणावं लागेल, विनेश लिंगायत आणि त्यांचे वडीलसुद्धा आहेत या ठिकाणी आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांच्या वतीनं आपल्याला एक नवीन किट या आजच त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांना आपण या ठिकाणी खूप असे धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती निवेंडी गावात त्या ठिकाणी NPL म्हणजे निवेंडी प्रीमियर लीग ही सुरू होते आणि त्या स्पर्धेला आपल्याला आमंत्रणाने आता आपण तिकडेच चाललो आहे. कारण आजपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील नाईट अँड ड्रम, त्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा असतील, पंचक्रोशीतील तालुकास्तरीय असतील, या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज मी तुम्हाला जी स्पर्धा दाखवणार म्हणजे उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे. तर ही स्पर्धा आहे ओपन अंडरमची प्रीमियर लीग आहे. तर ही स्पर्धा कशी असणार आणि यामध्ये कशा प्रकारचं नियोजन आहे ही सगळी रंगत आजच्या या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. तर मित्रांनो, चला आता निघूया निवेंडी गावात. त्या ठिकाणी त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तर थेट जाऊया आता निवेंडी. आता आपण चाललोय निवेंडी गावात. आपला मित्र रुपेश दादा गिडिये याचं आपल्याला खास आमंत्रण होतं. आज निवेंडी गावात NPL म्हणजे निवेंडी प्रीमियर लीगला सुरुवात होते आणि त्याच्या विनंतीला मान देऊन आपण निघालोय. आपल्याला खास या ठिकाणी न्यायला सुद्धा दोन मित्र आलेत. दादा, आपलं नाव कसं? साई आणि हा प्रसाद. तर हे दोघं आपल्याला घेऊन जायला आले होते आणि त्यांच्या गाडीवरून आता आपण निघालोय निवेंडी गावात. तर चला निघूया. नमस्कार, आता आपण पोहोचलोय निवेंडी गावात. या ठिकाणी आजपासून NPL ला सुरुवात होते आणि इथे आहे बघा, तुम्ही दाखवतो इकडे मंदिर आहे भाऊकाई देवीचं, निवेंडी गावचं ग्रामदैवत. आणि इकडे मैदान आहे. इकडे आता उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि पंचक्रोशीतील विविध संघ या ठिकाणी सुद्धा दाखल होत आहेत. तर आता आपण मैदानावरती जाऊया, तिकडे उद्घाटन सोहळा कशा प्रकारे चाललाय तो पाहूया. चला. इथे सर्व खेळाडूंनी लाईनअप होऊन जायचं मैदानात. या ठिकाणी जे आपल्या युट्यूब दरम्यान या ठिकाणी जे काम करतात अमोलजी कोलगे यांचे या ठिकाणी या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यामध्ये या ठिकाणी कार्यक्रम करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतो. आपला मित्र रुपेश गिडिये याचं खास आपल्याला आमंत्रण होतं. त्याच्या विनंतीला मान ठेवून आपण इथे आलोय आणि आता इथे उद्घाटन सामना पहिला रंगणार आहे, तो आयुषी 11 वर्सेस ब्लू स्टार. तर बघूया हा आजचा पहिला उद्घाटन सामना कशा प्रकारात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रसिक प्रेक्षक सुद्धा मोठ्या उत्साहाने इथे दाखल होते, तुम्हाला दाखवतो इकडे. आणि विविध संघ सुद्धा इकडे दाखल होत आहेत. त्याचबरोबर इकडे पॅन्डॉल आहे. तर आता थोड्याच वेळात आपण पॅन्डॉलमध्ये जाऊया, तिकडे सुद्धा पाहूया कशा प्रकारची या आयोजक मंडळाने तयारी केलेली आहे. तर आता आपण निघूया. आता आपण पोहोचलोय पॅन्डॉलमध्ये. या ठिकाणी सर्व कमिटी आहे, त्याचबरोबर सागरदादा पवार सुद्धा आहे. आणि तुम्ही इकडे समोर पाहताना या लीगसाठी उत्कृष्ट असे चषक ठेवण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ती वैयक्तिक बक्षिसं सुद्धा आहेत. तर अशा स्वरूपाची ही असणार आहे निवेंडी गावातील प्रीमियर लीग. या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे, त्याचबरोबर आयोजन सुद्धा केलेलं आहे आणि मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहे. तर आता आपण कमिटीकडून जाणून घेऊया की कशा स्वरूपात ही स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या स्वरूपाची रंगत असणार आहे. तर आपल्या सोबत आहे तिथे सागर पवार. तर ते आपल्याला या स्पर्धेविषयी माहिती या मंडळाकडून आयोजित करण्यात आली. या स्पर्धेची कालावधी असणार 2 एप्रिल ते 3 एप्रिल आणि ही स्पर्धा साखळी पद्धतीची स्पर्धा आहे.
ज्या अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिल्या, प्रत्येक पंचक्रोशीमध्ये पाहिल्या, या लीग टाईपच्या स्पर्धा भरवल्या जातात. अनेक लांबून खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी उत्सुक असतात. ही स्पर्धा त्याचप्रमाणे असणार आहे आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू निवडी ते जयगड ते बस्तीत यातील सर्व नामवंत खेळाडू या स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत. तसेच ही स्पर्धेचं या ठिकाणी अंतिम दिवस उद्या असणार आहे आणि या स्पर्धेची सांगता होईल या लीगच्या. मित्रांनो, आता इथे सागरने सांगितलं की 2 दिवसाची ही स्पर्धा असणार. आज 2 एप्रिल गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी NPLला सुरुवात होते. अतिशय पंचक्रोशीतील म्हणा किंवा विविध ठिकाणाहून खेळाडू या ठिकाणी खेळायला आलेले आहेत आणि पाहूया अंतिम दिवस असणार आहे उद्या. तर अंतिम दिवसामध्ये कोणते 2 संघ फायनलमध्ये पोहोचून या पहिल्या पर्वामध्ये NPLच्या या चषकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. कोणते 2 संघ आपलं नाव खोरणार आहेत, ही सगळी रंगत तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण आजचा हा पहिला उद्घाटन सामना पाहूया जो रंगतोय आयुषी 11 आणि ब्लू स्टार यांच्या दरम्यान. तर पाहूया कोणता संघ उद्घाटन सामन्याचा विजयाच्या मैदानाने. आणि ह्या स्पर्धेसाठी मान्यवर मंडळी कोण कोण लाभले तुम्हाला दाखवतो. इकडे शिवसेनेचे गटप्रमुख आहेत गजानन गिडये, त्यानंतर पोलीस पाटील आहेत दिवाकर कदम, त्यानंतर ग्रामस्थ नंदकुमार गावडे, त्याचबरोबर वाडीतील इतर ग्रामस्थ व वरिष्ठ अशी मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीत ही जी NPL आहे ती या ठिकाणी रंगणार आहे. आयुषी 11 आणि ब्लू स्टार. आयुषी 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि ब्लू स्टार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये ओंकार आणि प्रितेश. आयुषी 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन आलाय तो करण. पहिला चेंडू या ठिकाणी पंच सागर पवार यांनी नो दिलेला आहे. पुढील चेंडू करण याचा कशा प्रकारे सामना करतोय पाहूया. आणि स्वतःच्या बॅटने यष्टी उद्ध्वस्त केल्यात. या ठिकाणी पहिला फटका बसतोय तो आयुष ब्लू स्टार संघाला. त्याचबरोबर आपल्या वरचेनिवंडी गावचे पोलीस पाटील दिवाकरजी कदम यांना सन्मान चिन्ह देतील अमितदादा गिडिये. त्याचबरोबर या ठिकाणी पुढील चेंडू आणि साहिलने नो चेंडू होता. उत्कृष्ट झेल टिपला होता. या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती उत्कृष्ट झेल टिपला होता, मात्र हा नो चेंडू होता. साहिलला पहिलं जीवदान मिळतंय. 1+2 3 धावा. कोण नाही काय त्या ठिकाणी करण्याचा पुढील चेंडू सामना करेल साहिल. पुन्हा एकदा नो चेंडू. या ठिकाणी पंच सागर पवार यांनी नो चेंडू घोषित केला आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. लाईनमन जाय उभा. या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हरीश जग नेवरेकर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील ते नंदुराज काका गावडे. त्याचप्रमाणे निवंडी गावातील सर्व उपस्थित रसिकप्रेमी यांचं मी शाब्दिक असं स्वागत करतो. निवंडी गावामध्ये अशा प्रकारे पहिल्यांदाच या निवंडी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहिलं षटक संपतंय. षटकानंतर धाव संख्या होती ती 16 धावा. ब्लू स्टार संघाच्या 16 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये झालेल्या आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपाची धाव. पुन्हा एकदा नो चेंडू, व्हाईट बॉल. उत्कृष्ट असा मारलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सेट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय ते आयुषी 11 संघाने. पुढील चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू. नो आणि 2 धावा अशा एकूण 3 धावा या ठिकाणी ब्लू स्टार संघाला. पुढील चेंडू अतिरिक्त धावेमध्ये भर पडताना या ठिकाणी पंच सागर पवार यांनी वाईट घोषित केलाय. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू पेंडलच्या पलीकडे. पंच काय निर्णय देतात पाहूयात. पुढील चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला फटका या ठिकाणी टिकल्या स्वरूपात 2 धावा. ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा.
पुन्हा एकदा खणखणीत असा मारलेला चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार. षटकार. निवेंदी प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले आणि पहिला षटकार या ठिकाणी ब्लू स्टार संघाकडून. ओंकार याच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणीत षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36 धावा. 36. बॉल काही समजलेला नाही आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्याच्या स्वरूपाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाण्यात आलेलं आहे. यशाचा पुढील चेंडू काही न समजलेला चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू टाकला यशाने. यशाचा पुढील चेंडू सामना करेल ओंकार. बॅट कट लागली होती मात्र यष्टीरक्षकाच्या खूपच मागे पडला हा चेंडू आणि त्या ठिकाणी धाव पूर्ण करू शकले ते ओंकार आणि साई. यश याचा पुढील चेंडू आणि पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. ओंकार याने मागच्या साईडला मारलेला हा चेंडू या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. ओंकार अतिरिक्त धावेमध्ये एका धावेची भर. वन प्लस 2 3 धावा. स्लो चेंडू टाकला होता. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. त्या ठिकाणी पुढील चेंडू यश याचा. ओंकार याने मारलेला चेंडू या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाले. तिसऱ्या षटकानंतर ब्लू स्टार संघाची धावसंख्या होती ती 50 धावा. संघाची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे आणि फलंदाजांना पाणी बॉटल घेऊन जायचंय. उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. सुयशाचा पुढील चेंडू आणि सामना करेल ओंकार. किती 3 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. पुढील चेंडू सुयशाचा आणि जोरदार मारलेला फटका या ठिकाणी षटकार. या ठिकाणी ब्लू स्टार संघाकडून दुसरा षटकार. पुढील चेंडू सुयशाचा. चेंडू खोलवर टाकला होता. 1 धाव. पुढील चेंडू सुयशाचा
आणि पुन्हा एकदा डायरेक्ट बॅटवर घेऊन मारलेला हा षटकार खणखणीत दुसरा षटकार या षटकामधील दुसरा षटकार या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे या ठिकाणी. बाद केलेला आहे ते 2 षटकार ज्यांनी मारले होते तो खेळाडू या ठिकाणी बाद केला शेवटच्या चेंडूवर. 4 षटकांचा सामना या ठिकाणी समाप्त झाला आणि 67 धावा झालेल्या आहेत त्या ब्लू स्टार संघाच्या आणि 68 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आयुषी 11 संघाकडे. 67 धावांचं आव्हान ठेवलं आणि 68 धावा करायच्या त्या आयुषी 11 संघाला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे की सामना बरोबरी सुटल्यास कंपल्सरी चेंज असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. निवृत्ती प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना चालू होते. बॉलर हे पहिला षटक घेऊन आलाय. तो वैयक्तिक पहिला संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय. दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडूंनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. प्लीज आम्हाला कमिटीला सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाचे एक अतिरिक्त खेळाडू पॅव्हलियनशी संपर्क साधा. सामना इथे चालू होतोय. सुंदर गटावला चेंडू बॉलरने सलामीची जोडी मैदानात आली होती. काही रोहित होते नंतर मोकळे वाजले होते संघाला बिलॉंग करताना. वाईट चेंडू संघाचं खातं खोललं जातं. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत 2 धावा. पहिल्या षटक प्रगती पथावर. साहिल ज्याकडे पंचकोशीतील नावाजलेला 6 गोलंदाज तितकाच षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो तो साहिल जाधव. नंतर मोकळे वाघजाई संघाला बिलॉंग करताना समोर स्वतःचा कर्णधार रोहित होते. वाघजाई संघाला हा सुद्धा खेळाडू बिलॉंग करतो. पंचकोशीतील दोन्ही नावाजलेले फलंदाज दोन्ही गोलंदाज. सामना चालू होतो. साहिल आता पुढील चेंडू वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन आला होतो. साहिल मारा करतोय. रोहित याला निवृत्ती प्रीमियर लीग मधील पहिला दिवस. पहिला षटक घेऊन आला ब्लू स्टार संघाकडून सलामीचा गोलंदाज साहिल. सुंदर कटाळा चेंडू एकदा पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण कसा होतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत 4 धावा. पहिल्या षटक अजून प्रगती पथावर साहिल याचं खरोखर सुंदर हा गोलंदाज आहे. खूप मोठं नाव आहे या गोलंदाजाचं जाकाडी पंचकोशीमध्ये. छोटा टाके डोळा धमाका असं या गोलंदाजाला मानलं जातं. समोर त्याचा कर्णधार खेळतो रोहित भुते. दोन्ही प्लेयर एका संघाकडून खेळले जातात. एका वाडीतून खेळले जातात. मोठमोठे खेळाडू आपल्याला या लीग मध्ये खेळताना दिसणार आहेत. सुंदर कटवला चेंडू पाहूया. झेल बाद होतोय का क्षेत्र खेळतो झेल आणि झेल इथं सुटलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावसंख्येसाठी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत 11 धावा. खरोखरच त्याच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि चंडिका ओम साहेब पाटील दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधा. नाणेफेकी करून घ्यायची आहे. सुंदर कटाला चेंडू जातो सीमा रेषा पार. चालला पुढील चेंडू. सुंदर कटाला चेंडू नो चेंडू पंचांचा घोषित. 1 धाव मिळते. सगळी धावसंख्या वाढते. सगळी धावसंख्या झाली 16 धावा. पहिल्या षटक अजूनही प्रगती पथावर 68 धावांचा पाठलाग करताना आयुषी 11 संघ
सामना बरोबर सुटल्यास कंपल्सरी चेंज असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. सुंदर कटाला चेंडू धावा 1 मिनिटे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. तिसरी धावेला पूर्ण 3 धावा पूर्ण केल्या जाते. संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या झाली की आतापर्यंत 19 धावा पहिल्या शतकी किती संपते आहे साहिल याचा इथं मात्र इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो आयुष 11 संघाला कैसेच्या स्वरूपात आणि कैसेची जागा घेण्यासाठी जातोय तो फलंदाज सुयश. सुयश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतो. बरोबर सुंदर चेंडू टाकला होता नरेशानं. पहिला मोहरागार केलाय तो आयुष 11 संघाचा ब्लूस्टार संघानं नरेशाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या शतक घेऊन आला नरेश. सामना चालू होतो. स्ट्राईक लावतो सुयश. नरेशाचा पुढे चेंडू मारा करतो सुयशाला. सुंदर कटावला चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. नैसर्गिक अडथळा होतोय. धावा पूर्ण केल्या 2 धावा पूर्ण केल्या तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईकला आला होतो रोहित. रोहित कडून खूप मोठ्या अपेक्षा संघासाठी. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. दुसऱ्या शतक अजून प्रगती पथावर नरेशाचा. आता मात्र स्ट्राईकला होतो रोहित. सुंदर कटावला चेंडू झेल बाद होतोय का आणि क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. दुसरा एड बाद होतोय इथे. आयुष्य 11 संघाचा मोठा धक्का बसला रोहितच्या स्वरूपात आयुष्य संघाला. त्याची जागा घेण्यासाठी गेला तो बॅट्समॅन प्रथमेश कडून खूप अशा अपेक्षा संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी केली जाते नरेश द्वारा. रोखून धरले ते आयुष 11 संघाला. नरेशाचा पुढे चेंडू मारा करतो प्रथमेशाला. बाबा बेगजी यांचं आगमन झालंय. कमी सरपंचांचं हार्दिक स्वागत. बॅट चेंडू नरेशाचा पुढे चेंडू प्रथमेशाला. सुंदर कटायला चेंडू क्षेत्ररक्षण येतो. चेंडू खाली डाव्या झेलबाद होतोय का आणि तिसरा धक्का बसतोय संघाला. बरोबर सुंदर कंडक्ट केलंय ते ब्लू स्टार संघानं. नरेशानं विजयाचा शिल्प काढलाय तो नरेश. रोखून धरला आयुष्य संघाला 22 धावसंख्येवरती. दुसऱ्या षटक अजूनही नरेशाच्या प्रगती पथावर. खरोखरच सुंदर गोलंदाजी करतो. गोलंदाजीचा नजराला पाहायला मिळतो नरेशाचा. ओमसाई पाटील संघाला कर्णधार त्यावेळी संपर्क साधायचा. ज्ञानोदीक करून घ्यायचे ओमसाई पाटील. सुंदर कटावला चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 2 धावांना संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत दुसरं शतक प्रगती पथावर 24 धावा. बाबा तुझे शिवसेना उप विभाग संघटक यांचा सन्मान अमित गिरजे करतील. गिडी करतील. बाबा गिरजेंनी टॉससाठी यायचे. त्यांच्या हस्ते टॉस पुरवला जाईल. बाबा गिरजे षटक इथे संपतंय.
ओके 24 धावा झाल्या आहेत. आयुष्य संघाच्या तिसरा षटक घेऊन आला तो व्यक्ती पहिला आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आला बॉलरने. नाणेफेकीचा कौल उडवण्याचा आईच्या ठिकाणी साई पाटील इलेव्हन संघामध्ये पाहूया कोण हा कौल विजय होतो तिथपर्यंत आपण मॅच कडे जाऊया. वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव. आई चंडिका इलेव्हन संघानं नाणेफेक जिंकलाय आणि आपल्या तोडीत निर्णय करायचा आहे. आई चंडिका इलेव्हन कर्णधार संकेत दगावले. सुंदर कटवला चेंडू. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या मात्र वाढते. 28 धावा गोलंदाजने 27 धावा बॉलरने. नो चेंडू अतिरिक्त एक धाव. संघाची धावसंख्या वाढते. 28 धावा. तिसरे षटक प्रगती पथावर. हॅलो चाललोय तिकडे. हॅलो सुंदर कटवला चेंडू एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जाते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत तिसऱ्या षटक प्रगतीमध्ये 31 धावा. चालू असलेला सामना ब्लू स्टार वर्सेस आयुषी इलेव्हन. ब्लू स्टार संघाने पहिली फलंदाजी करून 67 धावा केल्या. 68 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते आयुषी इलेव्हन संघाने. आयुषी इलेव्हन संघाच्या आतापर्यंत 31 धावा झाल्या. तिसरा षटक प्रगती पथावर. आयुषी इलेव्हन संघाचं पुढे येणारा सामना आई चंडिका वर्सेस ओम साई पाटील इलेव्हन. आई चंडिका संघाने आपला निर्णय करायचा आहे. नो चेंडू एक अतिरिक्त धाव. 32 धावा. संघाची धावसंख्या वाढते. रोखून धरले तर आयुषी इलेव्हन संघाला ब्लू स्टार संघाला. वाईट चेंडू प्लस एक धाव. पथाने धावा सांगायच्या आहेत. 3 धावा. नो प्लस 2 धावा. संघाची धावसंख्या वाढते. 35 धावा. तिसरा षटक गुजूनी प्रगती पथक काहीच लांब दिलं षटक. थोडस मागणं ठरतं हे षटक अतिरिक्त धावा देऊन. सुंदर कटवला चेंडू. चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावसंख्येसाठी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या झाली होती आतापर्यंत 41 धावा. खूपच मागणं षटक ठरतंय ब्लू स्टार संघाकडून. वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या मात्र वाढते. 42 धावा आयुषी इलेव्हन संघाच्या. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 43 धावा. अजूनही तिसरं षटक प्रगती पथावर. खूपच महाग षटक करतोय. नरेशाने बरोबर सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि रोखून धरलं होतं की आयुषी इलेव्हन संघाला. परत येणार आहे ना म्हणून मला सुंदर चेंडू. षटक इथे संपताय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 43 धावा.
त्रेचाळीस धावा झाल्या. आतनं गेलाय तो आतनं गेला ना लावली नाही झेंडा. तसा मी निर्णय सांगायचा आहे. झेंड्याच्या इकडून आला तो. पंचायती घ्यायची आहे, दोन्ही संघात हिंमत घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला संघात चौथ्या शतक घेऊन आला ते प्रत्येक हालामारीचं षटक आहे. 7 चेंडू 23 धावा पहिला चेंडू आणि इथे फलंदाज बाद होतो. आता मात्र समीकरण होत आहे. 5 चेंडू 23 धावा विजयासाठी आयुषी लोअर संघाला. सामना बरोबर सुटल्यास सामना बरोबर सुटल्यास कंपल्सरी तेज असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. बाहेर काढली काढलं ना त्याचप्रमाणे घोडीला शिवास होती घोडीला शिवास होती. बरोबर सुंदर असे गोलंदाजी करतो. चेंडू काढला प्लस 1 2 धावसंख्या सगळे धावसंख्यावरती सगळे धावसंख्या झालेली आतापर्यंत 47 धावा. 5 चेंडू 21 धावांची गरज. प्रत्यक्षाचा पुढील चेंडू यष्टीरक्षक वारंवार क्षेत्ररक्षण बदलताना सुंदर कटावला चेंडू. पाहूया चेंडू जातो श्रीमारेशादार 1 आउट चौकार. संघाची धावसंख्यावरच्या संघाची धावसंख्या झाली होती 51 धावा. आता मात्र 4 चेंडू 17 धावांची गरज विजयासाठी आयुषी लोअर संघाला. चार चेंडू 17 धावांची गरज. क्षेत्ररक्षण वारंवार यष्टीरक्षक वारंवार क्षेत्ररक्षण बदलताना खरोखर सुंदर असा सामना पाहायला मिळतो. तो ब्लू स्टार वर्सेस आयुषी लेव्हल संघामध्ये. प्रत्यक्षाचा पुढील चेंडू. सामना इथे रंगतदार होतोय. सामना बरोबर सुटल्यास कंपल्सरी चेंज असेल त्या संघाला विजय घोषित केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुढील चेंडू कटवलाय. पहिला झेल बाद होतोय का? झेल इथे सुटलाय. दुसरी धाव कंप्लीट केली पूर्ण केली जाते. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 53 धावा. आता मात्र समीकरण बदलते. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आयुषी लेव्हल संघाला. प्रत्यक्षाचा पुढील चेंडू ब्लू स्टार संघाकडे. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धावसंख्येवरती. आता मात्र 3 चेंडू 14 धावांची गरज. समीकरण मात्र इथे बदलते. प्रितेश मारा करतोय. पाहूया आपल्या संघासाठी विजय घोषित करून देईल का? आता मात्र 2 चेंडू 14 धावा. काय माझा निर्णय सांगायचा. 1 चेंडू आता मला 3 चेंडू 14 धावांची गरज. प्रितेश आपल्या संघासाठी विजय खेचून आणेल का? पाहूया आयुषी लेव्हल संघाचा फलंदाज सामना खेचून आणेल का? सुंदर कटवला चेंडू. आता मात्र समीकरण बदलतोय. 2 चेंडू आणि 14 धावा. खरोखरच सुंदर असा सामना इथे होतो. एक नो चेंडू पडेल का? एक षटकार इथे ठोकला जाईल का? पाहूया. सुंदर कटवला चेंडू. आता मात्र पूर्णपणे सामना विजयीच्या दारावरती नेऊन ठेवलाय तो ब्लू स्टार संघानं. खरं सुंदर मॅच होते आणि सामना इथे विजयी होतोय. ब्लू स्टार संघ दोन्ही संघांच्या कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पुढील होणारा सामना आई चंडिका 11
नमस्कार. आजपासून निवेंडी गावात NPL ला म्हणजे निवेंडी प्रीमियर लीगला सुरुवात झाली. या ठिकाणी सकाळी उद्घाटन झालं आणि उद्घाटन सामना झाला ब्लू स्टार आणि आयुषी 11. तर या ठिकाणी आयुषी ब्लू स्टार संघाने 67 धावा केला. 68 धावांचं लक्ष होतं या संघाकडे, आयुषी 11 संघाकडे, आणि हा सामना विजयी झाला आहे तो ब्लू स्टार हा संघ. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं नियोजन आहे, आयोजन आहे आणि पंचक्रोशीतील सर्व नामांकित खेळाडू असतील, रसिक प्रेक्षक असतील, ते या ठिकाणी या मैदानावरती दाखल आहे. तर ही स्पर्धा, ही टुर्नामेंट जर तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या या निवेंडी गावात या आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्या. तर मित्रांनो, पहिला सामना झाला या ठिकाणी आयुषी 11 आणि ब्लू स्टार. या ठिकाणी ब्लू स्टार संघ विजयी झालाय. संघ मालक अनिकेत कदम आपल्यासोबत आहे. अनिकेत, काय फिलिंग तुझी, कसं वाटतंय? आता आमचा पहिला सामना झाला. आमचा जोर म्हणजे पहिला सामना विजयी झालो आम्ही. आमचे म्हणजे प्लेयर्स आहेत, त्यांच्या मुलांनी झालो विजयी. पण आता पुढील पण असंच असेल की प्रत्येक सामना विजयी होत जावं. तर मित्रांनो, अनिकेतने सांगितलंय की सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. पुढचेही सामने जिंकणार आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन आधी ऑन करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बघूया या टुर्नामेंटची फायनल नक्की कोण मारणार. हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून मी तुम्हाला नक्कीच दाखवेन.